मनातल्या गोष्टी ह्याला पालकांकडून भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि म्हणून आजचा हा भाग 3. आज मी बोलणार आहे सध्या ऑनलाईन शिक्षणाचे जे वर्ग चालले आहेत शाळेचे त्याबद्दल खूप पालकांचा विरोध आहे आणि त्या उलट शिक्षण क्षेत्रातल्या मंडळींचा मात्र त्याला खूप पाठिंबा आहे. याबाबत मला थोडंसं बोलायचं होतं की जुलैच्या 1-2 आठवड्याच्या सुमारास ही शिक्षण पद्धती सुरू झाली ऑनलाईन आणि पालकांच्या खूप तक्रारी यायला लागल्या की मुलं इतका वेळ कशी बसणार, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं होणार, त्याच्यानंतर डोळ्यांवर त्यांच्या परिणाम होणार. प्रत्यक्षात वर्गामध्ये कसं हात वर करून मुलं प्रश्न विचारू शकतात शिक्षकांना आणि शिक्षक त्यांची उत्तरं देऊ शकतात, ते होणार नाही. त्यानंतर नवीन शाळा, नवीन वर्ग, नवीन पुस्तकं, हे सगळं हा जो आनंद आहे तो सगळा मुलांना कसा अनुभवता येणार, अशी खूप त्यांना चिंता, काळजी वगैरे वगैरे होती. पण काय झालं की या नवीन प्रकारच्या शिक्षण पद्धतीमध्ये जशी मुलांची तारांबळ उडाली तसेच पालकांचाही गोंधळ झाला आणि त्याचबरोबर शिक्षकांची धावपळ झाली. त्यांना तरी कुठे माहिती होतं की ऑनलाईन शिक्षण पद्धती काय आहे, कशी द्यायची. त्यांना वास्तविक अ, मुख्याध्यापक किंवा शाळेने त्या प्रकारचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे होतं, ते दिलेलं नव्हतं. पण देणार तरी कधी, त्यांना थोडा अवधी तर द्यायला पाहिजे. अचानकपणे आपल्याकडे लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळी आपला कसा गोंधळ झाला होता, तसाच काहीसा गोंधळ या शिक्षकांचा झाला. त्यांना वेळच मिळाला नाही की ऑनलाईन वर्ग भरतील तेव्हा काय करायचं. कोरोनाचा करोना आटोक्यात येत नाहीये असं म्हटल्याबरोबर शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं की आता शिक्षण चालू राहिलं पाहिजे आणि त्यासाठी ऑनलाईन वर्ग सुरू होतील आणि म्हणून हा सगळा गोंधळ सुरू झाला. असं आहे की पूर्वी आपल्याकडे औपचारिक शिक्षण पद्धती होती, म्हणजे छडी लागे छमछम विद्या ये घम घम किंवा हाताची घडी तोंडावर बोट आणि घोकमपट्टी करून मुलांना शिकवलं जायचं. पुढे कालांतराने ही औपचारिक शिक्षण पद्धती बाजूला राहून अनौपचारिक बालक केंद्री अशी शिक्षण पद्धती प्रचलित झाली. याच्यामध्ये मुलांना जीवनदायी, आनंददायी शिक्षण देण्याचा विचार होता. सुरुवातीला काही लोकांना हे अमान्यच होतं, पण हळूहळू लक्षात आलं की बालकांना, मुलांना केंद्रस्थानी ठेवून ही जी शिक्षण पद्धती आहे अनौपचारिक, त्याच्यामुळे मुलांचा विकास व्हायला खूप लाभ होत आहे आणि ही रूढ झाली. आणि आता ही नवीन म्हणता येईल अशी ऑनलाईन शिक्षण पद्धती. आता या सगळ्यामध्ये मुलांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जर बघितलं, कारण मोठी माणसं खूप गडबड करतायत, तर मुलं काय म्हणतायत ते आपण बघायला पाहिजे. गंमत अशी आहे की सुरुवातीच्या काळात मुलांनी सुद्धा खूप कुरबुरी केल्या. आमचा एक छोटा मित्र ऑनलाईन वर्ग सुरू झाला की कागदाच्या बोटी बनवायचा. किती त्याने होड्या बनवाव्या, संबंध वर्ग संपेपर्यंत 15 ते 16 होड्या तो बनवायचा. दुसरा एक आमचा मित्र होता, तो हात वर करून सारखा टीचरला काहीतरी विचारायचा किंवा सांगायचा आणि टीचर काहीच उत्तर देत नसे, कारण टीचरचा म्यूटवर असायचा, स्टुडंट्सना म्यूटवर ठेवायचे ते. त्यामुळे तो बिचारा निराश व्हायचा. आणखीन एक आमचा मित्र मजेदार, त्याने पीटीच्या तासाला टीचरला सांगितलं माझा पाय दुखतोय. टीचर म्हणाली ठीक आहे बरं जा तू. ह्याने लॅपटॉप बंद केला आणि घरातल्या घरात फुटबॉल खेळायला लागला. हे त्याच्या आईनेच सांगितलं.
मोठी जी मुलं आहेत ती काय करतात, लॅपटॉप चालू करतात आणि दुसऱ्या बाजूला मोबाईल सुरू करतात आणि चक्क मोबाईलवर मित्र-मैत्रिणींशी चॅट करतात. तेव्हा सांगायचा मुद्दा असा आहे, की ही मुलं सगळी आपली मजा, मस्ती, खोटं बोलणं, गप्पा, गोष्टी सगळं काही जसं शाळेत करत होते तसंच इथेही करतात. त्यांना काही फरक पडत नाही आणि ती पटकन ॲडजस्ट होतात. काही पालकांचं असं म्हणणं आहे, की वर्गामध्ये अ, कसं मुलं प्रत्यक्ष प्रश्न विचारू शकतात. त्यापूर्वी मला असं म्हणायचं आहे, की ज्यावेळी ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, वर्ग सुरू झाले, त्यावेळी या शिक्षकांना सुद्धा बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी माहीत नव्हत्या. त्यांना सराव नव्हता. उदाहरणार्थ चेहऱ्यावर काळोख असायचा, मागून लाईट दिलेला असायचा. त्यामुळे मुलांना टीचर काय बोलतायत त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काहीही कळत नव्हते. त्याच्यानंतर घरातल्या घरातच ऑनलाईन शिक्षण द्यायचं होतं. त्यामुळे शिक्षक सुद्धा आपल्या घरातल्या कपड्यांमध्येच असायचे. तसेच कपडे, तसेच केस वगैरे. आता हळू-हळू त्यांच्या लक्षात आलंय, की असं नाही होता कामा. त्याचबरोबर आपल्या पालकाबरोबर अ, पाल्याबरोबर पालक जे बसायचे, ते सुद्धा वेल ड्रेस नसायचे. ते आपले घरातले कपडे घालून, कधी उघडे बंब सुद्धा असायचे. तर हे सगळं हळू आता कमी होतंय. त्याच्यामध्ये थोडे-थोडे बदल होतायत. पण बरेचसे पालक जे म्हणतात, की अ, वर्गामध्ये कशी मुलं हात वर करून प्रश्न विचारतात आणि मग शिक्षक त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. खरंच हे शक्य आहे का? अलीकडे तर प्रत्येक वर्गामध्ये 50, 60, 70 काही-काही शाळांमध्ये तर 80 मुलं असतात. अशा वेळी खरंच शिक्षकांना वेळ होतो मुलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला? त्यांना तर घाई असते, की एकदाचा पोर्शन संपवायचा आणि दुसऱ्या वर्गावर जायचं. मग मुलांना कुठून ही उत्तरं मिळतात? नाहीच मिळत. यावरून मला एक गोष्ट आठवली, एका आचार्यांनीच लिहिलेली गोष्ट आहे. ही गोष्ट आहे एका मास्तरांची. मास्तर एकदा वर्गामध्ये कागदामध्ये अनेक छान-छान फुलं घेऊन वर्गात आले. टेबलावर फुलं ठेवली आणि फळा पुसू लागले. तेवढ्यात मुलांनी बघितलं, "अरे, किती छान फुलं आहेत." टेबलाभोवती जमली सगळीजणं. किती रंग सुंदर आहेत. वास किती घमघमाट सुटलाय आणि हात लावायला कौतुकाने गेले. तेवढ्यात मास्तरांनी वळून टेबलाकडे पाहिलं. "हां, बसा. हात नाही लावायचा कोणी. वास नाही घ्यायचा कोणी. जागेवर जाऊन बसा." मुलं विचार करायला लागली, हात नाही लावायचा आणि वास नाही घ्यायचा, मग फुलं कशाला आणली आहेत शाळेमध्ये सरांनी? सर मग फुलं घेतली त्यांनी आणि सगळ्यांकडे अगदी गंभीर नजरेने वर्गात पाहिलं आणि म्हणाले, "आज मी तुम्हाला पुष्पाची माहिती सांगणार आहे. पुष्प आणि त्याचे अनेक प्रकार." अनेक प्रकार. मुलं विचारात पडली. मग सरांनी काय केलं, की एक फूल घेतलं जास्वंदीची कळी आणि म्हणाले, "हे पाहिलात? हे जे दिसतंय ना देठ आणि हे, हा पुष्पकोश." आणि मोगऱ्याचं फूल घेतलं आणि म्हणाले, "ही जी नळी आणि त्याच्यामुळे ह्या वर पाकळ्या दिसतायत, हा म्हणजे पुष्पमुकुट. हे झालं बाहेरचं आच्छादन. खरा भाग आतमध्येच आहे." मग त्यांनी एक गुलछबूचं फूल घेतलं आणि ते म्हणाले, "बघा, आता हे फूल मी मध्ये फाडतो आणि याच्यामध्ये हे दिसतंय का? हे हे परागकण, परागकोश आहे हा. दिसतायत का हे बारीक-बारीक परागकण?" मुलं म्हणाले, "सर, सर आम्हाला नाही दिसत आहे." सर म्हणाले, "दिसत नाही? दिसत नाही? मग ऐका फक्त आणि घरी जाऊन बघा." आणि पुढे सांगायला सुरुवात केली. तर हा आहे पुंकेसर आणि हे आहेत स्त्रीकेसर आणि इथे जाडा-जाडा भाग जो जो दिसतोय ते आहे बीजांडकोश आणि त्याच्यामध्ये बीजांड असतात आणि त्यातूनच फळं होतात. कळलं? समजलं का? मुलं आपली बिचारी हां म्हणतात आणि जांभया देतात. तास संपायला अजून वेळ असतो. मुलं म्हणतात, "सर, सर आम्हाला गोष्ट सांगा ना." "गोष्ट? गप्प बसा." म्हणून मास्तर ओरडतात आणि त्यात खरंच घंटा होते. मास्तर काय करतात, पेपरमध्ये सगळी फुलं गोळा करतात आणि खिडकीतून ती फुलं फेकून देतात. तर अशी ही गंमत, की असेही सगळेच शिक्षक असतात असं मी म्हणणार नाही. पण
काही शिक्षक असेही हसतात. आता आज मी तुम्हाला आणखीन एक सांगणार आहे की अं, एक गोष्ट काय बरं मी सांगणार होते तुम्हाला. हा, तर आताच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण देत असताना मला असं वाटतं की शिक्षक हे त्यांनी काहीतरी इनोव्हेटिव्ह करायला पाहिजे, मुलांना त्याच्यामध्ये बिझी ठेवायला पाहिजे. याच्यावर साठी सह्याद्रीवर एक छान कार्यक्रम आहे, टिलीमिली म्हणून. अ, त्याच्यामध्ये खूप मुलांच्या सर्जनशीलतेला अ, संधी दिलेली आहे. याच्यामध्ये प्रत्येक मुलाच्या वयानुसार काही शिक्षक अ, काही खेळ, त्याच्यानंतर काही प्रश्नमंजुषा किंवा कोडी किंवा छोटे छोटे ॲनिमेशन क्लिप्स हे मुलांना दाखवत आहेत. काही शिक्षक तर मुलांना काहीतरी बनवायला सांगतात वर्गामध्ये. मग मुलं काहीतरी पदार्थ बनवतात. मग त्या पदार्थावर ते मुलांना विचारतात की ह्या गोष्टी कुठून आल्या, हे कुठे मिळतं, मग हे कसं बनवतात, ह्याची काही तुम्हाला माहिती आहे का, अशा तऱ्हेने मुलांना खूप ते क्रिएटिव्हिटी मध्ये गुंतवतात. आणि त्याच्यामुळे मुलांना कंटाळा येत नाही, त्यांना ते आवडतं, मजा वाटते करायला. याच्या बाबतीत मला एक आठवण झाली की अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर म्हणाले होते त्यांच्या एका मुलाखतीत की मुलांचं 6 महिने वर्ष शाळेची फुकट गेली तरी हरकत नाही, काही फारसं नुकसान होणार नाही, पण त्यांना क्रिएटिव्हली ऑक्युपाईड ठेवायला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं की मुलांना काहीतरी सतत सर्जनशील असं काहीतरी काम दिलं पाहिजे. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, मुलांना वेगवेगळे प्रकल्प देता येतात. उदाहरणार्थ आता सध्या अ, वाहनांची ये जा नाही, पोल्युशन नाही, त्यामुळे अनेक पक्षी दिसतात, त्यांचे आवाज वेगळे वेगळे, त्यांचे ते दिसतात सुद्धा, तेव्हा त्यांचे रंग, त्यांचे पंख, ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर काही प्रकल्प करता येतो. किंवा काही मुलांना रोल प्ले करायला फार आवडतो. आता माझ्या ओळखीचे काही 2-4 मुलं आहेत. तर एक जर छोटा मुलगा आहे, त्याला रोल प्ले करायला इतकं आवडतं. मग तो कधीतरी पंतोजी होतो, मग कधीतरी डॉक्टर होतो, कधी-कधी मसाई मारा आफ्रिकन होतो. आणि गंमत म्हणजे कधी शेफही होतो. तर या सगळ्यासाठी जी काही सामग्री लागते, साहित्य लागतं, ते उपलब्ध आजूबाजूला जे काही आहे त्याच्यातनं तो अ, घेतो आणि सादर करतो. तर हे एक गमतीशीर गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये किती त्यांना त्यांची क्रिएटिव्हिटी गुंतलेली असते. अशीच एका मुलीची गोष्ट आहे की तिला एक सर्कशीवर धडा असतो. तर तिला सर्कस पाहावीशी वाटते. तर आईला ती सारखी सांगते, "आई मला सर्कस पाहायची आहे, आई मला सर्कस पाहायची आहे." आई म्हणते, "अगं आता सर्कस कुठे तुला दाखवणार लॉकडाऊनमध्ये? हां, नंतर मग जेव्हा येईल ना, तेव्हा आपण बघू." "नाही, मला सर्कसच बघायची आहे." आई काय बोलत नाही, आपल्या कामाला निघून जाते. मग हिला आयडिया सुचते की अरे, आपणच का नाही सर्कस करायची. असं म्हणून ती काय करते, आईची एक मोठी सलवार घालते, आजोबांचा एक लांब कोट असतो तो घालते, कुठेतरी एक पिसांची टोपी असते ती डोक्यावर अडकवते, आईचं मेकअपचं सामान घेते, लिपस्टिक तोंडाला फासते, नाकाला लाल करते, डोळ्यांना काळं करते, आणि असं काय काय करून ती स्वतःच विदूषक जोकर होते. आणि ती काय करते, आई बाबांना सांगते की तुम्ही आता इकडे या, मी तुम्हाला सर्कस दाखवते. आणि ती एक दोरी घेते, इथपासून तिथपर्यंत ती दोरी ठेवते आणि बॅलन्सिंग सारखं हातात बांबू घेऊन अशी 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 करत ती बॅलन्सिंग करून दाखवते. त्याच्यानंतर तिचा हुला हूप असतो तो घेते, त्याच्यातनं आपल्या अँग्री बर्डला इथून तिथे टाकते, बघा कसा हा इथून तिथे गेला वगैरे. असं सगळं काय 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 गमती जमती. छत्री घेते, छत्रीतनं काही उलट सुलट फिरवा फिरवी करून त्याच्यातनं गमती जमती करते. असे करून ती आईला आणि बाबांना सर्कस करून दाखवते. बघा, याच्यामध्ये सुद्धा किती क्रिएटिव्हिटी आहे की विदूषक किंवा जोकर व्हायचं म्हणून ती काय काय गोष्टी निर्माण करते आजूबाजूच्या साहित्य, आणि त्यातून ती कसं ते कॅरेक्टर उभं करते. हे गमतीदार आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा आई वडिलांनी
भाग घेतला पाहिजे, मुलांना मदत केली पाहिजे. नुसतंच अभ्यास आहे की अभ्यास, पुस्तकं वाच, इतके गुण मिळालेच पाहिजे असं न करता मुलांना कशामध्ये इंटरेस्ट आहे, कशामध्ये रस आहे, काय त्यांच्यामध्ये गुण आहेत, ते विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणखीन एक मला एक छान गोष्ट आठवते. आपण जीवनदायी शिक्षण, आनंददायी शिक्षण, कौशल्य विकास वगैरे जे म्हणतो, त्या बाबतीत आमची एक मैत्रीण आहे. फ्रेंच मैत्रीण आहे. सामान्य घरातली आहे. ती काही फार मोठी श्रीमंत वगैरे नाही. 2012 साली ती आणि तिचं कुटुंब जगत प्रवासाला निघाले 1 वर्षासाठी. ती, तिचे पती, तिच्या 3 मुली. मोठ्या 2 मुली जुळ्या, साधारण 12 वर्षाच्या आणि धाकटी मुलगी 5 वर्षाची. हे तिघही जण मुंबईला आले होते. अ, अ, एका देशातनं दुसऱ्या देशात जात असताना ते विमानाने प्रवास करायचे. बाकी स्थानिक बसने, ट्रेनने, लोकलने कुठेही. तसंच वेळ पडली तर कोपऱ्यावरच्या इराण्यात जाऊन ऑमलेट पाव पण खायचे. त्यातून त्यांचे पोट पण बिघडायचे. हे सगळं ठीक आहे, पण मी तिला विचारलं की तू 1 वर्ष मुलांना घेऊन फिरणार आहेस, मुलींच्या शाळेचं काय? शाळेने परवानगी कशी दिली? ती म्हणाली, अर्थातच आम्ही शाळेची परवानगी काढली. शाळेची अट एकच होती की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणची माहिती आणि फोटोग्राफ्स शाळेला पाठवायचे. म्हणजे मुलींनी. म्हणजे आम्ही ते इथल्या मुलांना वाचून दाखवू, त्यांना ते चित्र, फोटो दाखवू वगैरे. किती छान कल्पना आहे बघा. जीवनदायी आणि आनंददायी वगैरे सगळं जे काही शिक्षण आहे ते ह्याच्यात खूप मिळालं. अशा तऱ्हेने 1 वर्षाने त्या मुली शाळेमध्ये गेल्या आणि त्यांचं वर्ष फुकट गेलं नाही आणि त्याने शाळेने त्यांना ऍक्सेप्ट केलं. तर अशी ही एक शिक्षण पद्धती आहे. आणि आता मला असं वाटतं अशी वेळ आली आहे की आता आपण शिक्षण पद्धती बदलायला पाहिजे. आतापर्यंत जे काही होत आलंय ते मान्य करून उपयोग नाही. ह्या लॉकडाऊन नंतर ऑनलाईन शिक्षण पद्धती ही कशा तऱ्हेने असायला पाहिजे, कशावर फोकस केला पाहिजे ह्याचा विचार तज्ज्ञांनी करायलाच पाहिजे. मला आणखीन एक कविता आठवते जी 1991 साली किशोर मासिकात आली होती. राम हिवळे यांनी ही लिहिलेली कविता आहे. बघा, 91 साली त्यांनी काय कल्पना केली होती. त्यांना पुसटशी असं वाटलंही नव्हतं पुसटचं की अशी खरंच शाळा किंवा अशी व्यवस्था काहीतरी सिस्टीम निघेल म्हणून. तर ही आहे रविवारची शाळा. भविष्यात असं कधी घडेल असं त्यांना वाटलं नव्हतं आणि कसं नेमकं त्याप्रमाणेच होतंय ते बघा. असे कधी होईल तर मजा खूप येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. घरातल्या टीव्हीवर शाळा जेव्हा भरेल, दप्तराच्या ओझ्याची कटकट ना उरेल. डोके माझे होईल नवे कॉम्प्युटर, गणिताचा धुवा उडेल कसा भरभर. विषयांच्या सगळ्या टीव्हीवर मालिका होतील, परीक्षेत अवघड पेपर मग कसे जातील. टीव्हीवरच्या शाळेत नसेल अभ्यास ना गृहपाठ, गाण्यासारख्या कविता नसेल गाण्यासारख्या कविता होतील साऱ्यांच्या तोंडपाठ. सिनेमासारखी भरेल शाळा फक्त 3 तास, तरी होतील सारे पहिल्या नंबराने पास. टीव्हीवरच्या शाळेत मजा खूप येईल, पण खेळाच्या तासाचे कसे काय होईल. पण आता या ऑनलाईन शिक्षणामध्ये खेळाचे 7 तास, पीटीचे तास सुद्धा होत आहेत. ही गंमत आहे. तर या सगळ्यातून मला असं वाटतं काहीतरी मार्ग निघेलच आणि ही जी सगळी व्यवस्था आहे ही काही कायमस्वरूपी राहणार नाही असं मला वाटतं. कधीतरी हा आपण कोरोनामुक्त होऊ आणि पुन्हा सगळं पूर्ववत होईल. पुन्हा शाळा सुरू होतील, मुलं शाळेत जायला लागतील, आई वडिलांना 4-5 तासाची मोकळी काही मिळेल. तर असं सगळं आहे, अशी आपण आशा करूया, सकारात्मक विचार करूया. यामध्ये मला एकच वाटतं की ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ज्यांच्याकडे ही साधनं उपलब्ध नाही आहेत, त्या मुलांच्या शिक्षणाचं काय, ती वंचित राहणार आहे. शिक्षण व्यवस्था, शिक्षण मंत्री असं म्हणतायत की आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था करू वगैरे. त्यापूर्वी मला एक आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते की
बरेचशी मुलं, तरुण मुलं खेड्यापाड्यातली या शाळांमध्ये जाऊन शारीरिक अंतर सांभाळून मुलांना शिकवत आहेत. ग्रामीण भागातल्या मुलांचं असं आहे, की त्यांचं जर शिक्षण खंडित झालं, तर त्यांचा इंटरेस्ट जातो. तर ह्या तरुणांनी खूप चांगली जबाबदारी उचलली आहे, की ते शाळेत जातात आणि मुलांना शिक्षण देत आहेत. कमी ठिकाणी होतंय, पण होतंय. आणि आपण काही शिक्षण मंत्री म्हणतात, की नाही, नाही 59% लोकांकडे मोबाईल असतात. पण मग विद्युत प्रवाह मिळत नाही. अ, काही वेळा आवाजच जातो. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अडचणी आहेत. तर त्याच्यामुळे या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, एवढीच आपण आशा करूया. आणि मी आता इथे थांबते. धन्यवाद. आणि तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर आम्हाला जरूर, जरूर कळवा. धन्यवाद.